ठाणे लोकसभा शिवसेना लढणार आहे अशी माहिती मिळतेय, तर अमरावतीची आणि गडचिरोलीची जागा ही भाजप लढवणार आहे। साताऱ्याची जागा देखील भाजप लढवणार असल्याची माहिती मिळतेय। माढाची जागा बदलणार नसल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळतेय। रामटेकच्या जागेवर शिवसेना उमेदवार बदलण्याच्या तयारीत आहे असंही कळतंय। कृपाल तुमाने यांची सीट त्यामुळे धोक्यात आली आहे। आमचे दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आता आपल्यासोबत आहेत। रामराजे, या जागांबद्दल तुमच्याकडे काय अधिक तपशील? बिलकुल, दिल्लीमध्ये आज महत्त्वाच्या बैठका होणार आहेत आणि या बैठकामध्ये या सर्वच जागांच्या संदर्भामध्ये तोडगा निघणार आहे। खरं तर कोल्हापूरची जागा जी की शिवसेनेकडे आहे, एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, ती जागा संजय मंडलिक यांनाच उमेदवारी देण्यासाठी चाललेला आहे। तर दुसरं म्हणजे की सोलापूरची जागा अजून घोषित जर केली नसली तर त्या ठिकाणी राम सातपुते जे की महाशिरसचे आमदार आहेत, त्यांना सोलापूर लोकसभा लढवली जाणार असल्याची आपल्याला सूत्रांनी माहिती दिलेली आहे। त्याशिवाय अमरावतीची जागा जिथे नवनीत राणा लढल्या होत्या, पण त्या अपक्ष होत्या, परंतु यावेळेस ती जागा भाजप लढवणार आहे। म्हणजे की नवनीत राणा या भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। तर गडचिरोलीची जागा सुद्धा भाजपच लढणार असल्याची माहिती मिळते। मात्र रामटेकची जागा जी आहे ती रामटेकच्या जागेसंदर्भामध्ये उमेदवार बदलण्याची सूचना देण्यात आलेली आहे। कृपाल तुमाने यांची उमेदवारी बदलली जाण्याची शक्यता आहे। रामराजे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांबद्दल।